Dear student, we want to learn today fourth type of direct and indirect interrogative sentence. Interrogative means प्रश्नार्थक वाक्य. चौथा प्रकार कोणता आहे? प्रश्नार्थक वाक्य. You know how many types of subtypes of interrogative sentence? Interrogative चे किती उपप्रकार पडतात? दोन. Two. And which are they? First, WH type questions. And second is very good, verbal questions. What is WH type question and what is verbal question? WH type question म्हणजे काय आणि verbal question म्हणजे काय? कोण सांगेल? मानसी तू सांगू शकते बाळा WH type questions कशाला म्हणायचं? Correct. Which questions start by WH type words? For example, who, what, how, fear, when, how many, etc. इत्यादी शब्दांनी सुरू होणारा प्रश्न म्हणजे WH टाइप क्वेश्चन. अँड व्हर्बल मीन्स करेक्ट. विच क्वेश्चन स्टार्ट बाय हेल्पिंग वर्ब कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन्स. ज्या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते तो प्रश्न व्हर्बल असतो. फॉर एक्झाम्पल, एम, इज, आर, वॉज, वेअर, have, has, had, do, does, can, would, etc. इत्यादी हेल्पिंग वर्बने सुरू होणारे प्रश्न म्हणजे काय? व्हर्बल क्वेश्चन. आता आपण बघूया त्याची दोन एक्झाम्पल. फर्स्ट इज WH टाइप क्वेश्चन्स एक्झाम्पल and second is verbal type questions example. Madhu asked father, why are you unhappy today? आता कसं सॉल्व करायचं? फर्स्ट रूल इज दॅट टेक रिपोर्टर ऑफ सेंटेन्स. विच इज रिपोर्टर? मधु. वाक्यातील प्रथम रिपोर्टर लिहावा. त्यानंतर वाक्यातील रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं. कोणतं रिपोर्टिंग वर्ब? If there have listener, write them. वाक्यात लिस्नर असेल तर लिहायचं आहे का वाक्यात? Yes. In WH type example, two sentence connect with that WH type word. WH type या प्रश्नार्थक वाक्यामध्ये त्याच प्रश्नार्थक शब्दाने दोन वाक्य जोडायचे. कोणता प्रश्नार्थक शब्द आहे? मग व्हायनेच दोन वाक्य जोडायचे. स्वल्पविराम आणि द्विरेय अवतरण चिन्ह काढून टाकायचं. Then take first subject and after helping verb make indirect. अगोदर करता नंतर हेल्पिंग वर्ब आणि इनडायरेक्ट. आता यू कुणासाठी वापरलाय? फादर साठी. मग त्यांचं सर्वनाम ही. एमीचा अर्थ काय होईल? वॉज. आणि हॅपी मध्ये काही बदल नाही. अँड टुडे दॅट डे. अवघड आहे का? नेक्स्ट, verbal question. Write first reporter, which I. Then reporting verb, ask. वाक्यातील लिस्नर कोणता आहे? मदर. Two sentence connect with. In verbal question, two sentence connect with if or whether. आता जर आपण if ने वाक्य जोडलं, पुन्हा आपला नियम तोच. अगोदर करता नंतर हेल्पिंग वर्ब आणि त्याचं इनडायरेक्ट. यू कुणासाठी? आईसाठी. मग आईचं सर्वनाम शी. यमीचा अर्थ वॉज. मेकिंग मध्ये काही बदल होईल का? लड्डू में कुछ बदलाव नहीं. फॉर मीचा प्रोनाउन काय होईल? मीचं इनडायरेक्ट. मी कुणासाठी? आय साठी. मग सर्वनाम काय होईल त्याचं? हिम.
ओके